नमस्कार, मी देवेंद्र फडणवीस. महाराष्ट्र आणि देशभरातील G24 तासच्या सर्व प्रेक्षकांना मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी नुकताच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. त्यामुळे यंदाचा मराठी भाषा गौरव दिवस अतिशय विशेष आहे. G24 तासने आग्रह केला, त्यामुळे कुसुमाग्रजांच्या एका कवितेतील काही ओळी मी ऐकवतो आहे. माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, हिच्या संगाने जगल्या दऱ्याखोऱ्यातील शिळा. हिच्या कुशीत जन्मले काळे कणखर हात, ज्यांच्या दुर्दम धीराने केली मृत्यूवर मात. नाही पसरला कर कधी मागायास दान, स्वर्ण सिंहासनापुढे कधी लवली न मान. हिच्या गगनात घुमे आद्य स्वातंत्र्याची द्वाही, हिच्या पुत्रांच्या बाहूत आहे समतेची ग्वाही. माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, हिच्या संगे जगतील माय देशातील शिळा. जय हिंद, जय महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज की जय. G24 तासच्या सर्व प्रेक्षकांना मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि आज मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं G24 तासच्या प्रेक्षकांना एका कवितेच्या माध्यमातून देखील मी शुभेच्छा देणार आहे. लाभले आमास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्मपंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. आमुच्या मनामनात दंगते मराठी, आमुच्या रगारगात रंगते मराठी. आमुच्या उराउरात स्पंदते मराठी, आमुच्या नसानसात नाचते मराठी. लाभले आमास भाग्य बोलतो मराठी, लाभले आमास भाग्य बोलतो मराठी. जागतिक मराठी भाषा दिनाच्या आपण सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. आणि G24 तासनं हा जो एक स्तुत्य उपक्रम राबवलाय, त्या अंतर्गत माझी आवडती कविता सादर करतो. ही कविता माझ्या शाळेतल्या शिक्षिका सौ सुचरिता पोरे यांनी केलेली आहे. ध्येय माझे सूर्य आणिक वाट आहे प्रकाशाची, ध्येय माझे सूर्य आणिक वाट आहे प्रकाशाची. वेग माझा वायूचा अन उर्मी आहे तारुण्याची. उदासीनता अन नैराश्य तर केव्हाच मागे टाकले, उत्साह अन चैतन्य आता सोबती माझे जाहले. मार्गात माझ्या येईल जो संपलाच तो पाहिजे, मग काळ आला जरी तेव्हा मागे नाही हटायचे. वाटेवर प्रगतीच्या या काळोख कोठेच नाही, वाटेवर प्रगतीच्या या काळोख कोठेच नाही. संपली प्रतीक्षा आता मार्ग माझा दूर नाही. महाराष्ट्रातल्या आणि देशभरातल्या G24 तासच्या प्रेक्षकांना आज मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आजच्या या दिवशी मी सुरेश भटांची एक मराठी कविता तुम्हाला म्हणून दाखवणार आहे. आणि ती कविता अशी आहे. या नदीच्या पार तेथे एक माझे गाव होते, या नदीच्या पार तेथे एक माझे गाव होते. कोण जाणे हाय तेव्हा काय माझे नाव होते. तो कसा बाजार होता ती कशी होती दुकाने, तो कसा बाजार होता ती कशी होती दुकाने. रक्त होते एक ज्यांचे वेगळाले भाव होते, या नदीच्या पार तेथे एक माझे गाव होते. प्राण जाताना दग्याचा मी कुठे आरोप केला, प्राण जाताना दग्याचा मी कुठे आरोप केला. ओळखीच्या माणसांचे ओळखीचे घाव होते, ते न होते नेहमीच्या याच काट्यांचे पहारे, ते न होते नेहमीच्या त्याच काट्यांचे पहारे. ते फुलांच्या लाजण्यांचे लाघवी घेराव होते. आणि शेवटचा बंद आहे की राहिले आयुष्य कोठे लावण्यासाठी पणाला, राहिले आयुष्य कोठे लावण्यासाठी पणाला. घेतले जे श्वास तेही हारलेले डाव होते, या नदीच्या पार तेथे
एक माझे गाव होते, कोण जाणे हाय तेव्हा, काय माझे नाव होते. कुसुमाग्रजांचीच एक कविता आपल्याला वाचून दाखवतो आहे. गरजा जय जयकार क्रांतीचा, गरजा जय जयकार, अनवज्रांचे छाती वरती घ्या झेलून प्रहार. गरजा जय जयकार क्रांतीचा, गरजा जय जयकार. खळखळू द्या या अजय शृंखला हाता पायात, खळखळू द्या या अजय शृंखला हाता पायात, ओला जाची काय तमा मरणाच्या दारात. सर्पान दाम आवा करकचुनिया पाश, पिचेल मनगट परी उरातील रंग आवेश. तडिता घाते कोसळेल का तारांचा संभार, तडिता घाते कोसळेल का तारांचा संभार, कधीही तारांचा संभार. गरजा जय जयकार क्रांतीचा, गरजा जय जयकार. कशास आई विजविसी डोळे उजळ तुझे भाल, कशास आई भिजविसी डोळे उजळ तुझे भाल. रात्रीच्या गर्भात उदाचा असे शकाल, कशास आई भिजविसी डोळे उजळ तुझे भाल. रात्रीच्या गर्भात उदाचा असे शकाल. शरणावरती आज मुची पेटता प्रेते, शरणावरती आज मुची पेटता प्रेते. उठतील त्या ज्वालातून क्रांतीचे नेते. लोहदंड तव पाया मधले खळखळा तुटणार, लोहदंड तव पाया मधले खळखळा तुटणार. आई खळखळा तुटणार. गरजा जय जयकार क्रांतीचा, गरजा जय जयकार. अनवज्रांचे छाती वरती घ्या झेलून प्रहार. गरजा जय जयकार क्रांतीचा, गरजा जय जयकार. नमस्कार, मी राही सरनोबत. जी 24 तासच्या महाराष्ट्रातल्या आणि देशभरातल्या सर्व मराठी प्रेक्षकांना मराठी भाषा गौरव दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज या निमित्ताने मला तुम्हाला सगळ्यांना माझ्या आवडीची एक छोटीशी कविता ऐकवायची आहे. ही कविता साधारण 2007-08 साली माझ्या वाचनात आली आणि ती माझ्या इतकी लक्षात राहिली की अर्थातच नंतर मी त्याचा कविता संग्रहही विकत घेतला. ती कविता आहे ग्रेस यांची आणि ती अशी आहे. ज्याचे त्याने घ्यावे ओंजळीत पाणी, कुणासाठी कुणी थांबू नये. असे उणे नभ ज्यात तुझा धर्म, माझे मिही मर्म स्पर्शू नये. आज मराठी भाषा गौरव दिन आणि या मराठी भाषा गौरव दिनाच्या झी 24 तासच्या सर्व रसिक प्रेक्षकांना, महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर राहणाऱ्या सर्व रसिक प्रेक्षकांना मनपूर्वक शुभेच्छा. बाभ बोरकरांची एक कविता खास तुमच्यासाठी. जीवन त्यांना कळले हो, मी पण ज्यांचे पक्क फळापरी सहजपणाने गळले हो. जीवन त्यांना कळले हो. जळापरी मन निर्मळ ज्यांचे, जळापरी मन निर्मळ ज्यांचे गेले तेथे मिळले हो. चराचरांचे होऊनी जीवन स्नेहा समपाजळले हो. जीवन त्यांना कळले हो. सिंधू समहृदयात ज्यांच्या रस आकळले हो. सिंधू समहृदयात जयांच्या रस सगळे आकळले हो. आपतकाली अनदीनांवर घन होऊनी जे वळले हो. जीवन त्यांना कळले हो. दुरित जयांच्या दर्शन मात्रे मोहित होऊनी जळले हो. दुरित जयांच्या दर्शन मात्रे मोहित होऊनी जळले हो. पुण्य जयांच्या उजवाडाने फुलले अन परिमळले हो. जीवन त्यांना कळले हो. आत्मदळाने नक्षत्रांचे वैभव ज्यांनी तुळिले हो. आत्मदळाने नक्षत्रांचे वैभव ज्यांनी तुळले हो. साया साविण ब्रह्म सनातन घरीच ज्या आढळे हो. उरीच ज्या आढळले हो. जीवन त्यांना कळले हो. जीवन त्यांना कळले हो. कवी आहेत लक्ष्मीनारायण बोल्ली आणि त्यांच्या कवितेचं नाव आहे दुनिया. आम्ही लाख बरे असू, आम्ही लाख बरे असू, दुनिया कुठे बरी आहे. आम्ही लाख बरे असू, दुनिया कुठे बरी आहे. दानवांच्या दावणीला बांधलेला हरी आहे.
दया शांती नीती पुण्य यांची जरी केली पूजा, दया शांती नीती पुण्य यांची जरी केली सेवा पूजा, पापांचेच चांग भले, पापाचेच चांग भले एवढी गोष्ट खरी आहे. गांधी बुद्ध रामकृष्ण होऊन गेले लाख जरी, गांधी बुद्ध रामकृष्ण होऊन गेले लाख जरी, माणसांच्या रक्तातच विषमतेची दरी आहे, माणसांच्या रक्तातच विषमतेची दरी आहे. दिवस रात्र कष्ट करीत कोणी घाम गाळतो आहे, दिवस रात्र कष्ट करीत कोणी घाम गाळतो आहे. पाणी भरत रिद्धी सिद्धी भलत्यांच्याच घरी आहे. चंदन माथी कुठार आणिक, चंदन माथी कुठार आणिक, बोरी बाभळी हिरवीगार, सज्जनांचा वाली नाही एवढे शल्य उरी आहे, सज्जनांचा वाली नाही एवढे शल्य उरी आहे. नमस्कार, मी सुप्रिया सुळे. महाराष्ट्रातल्या आणि जगभरातल्या मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या तमाम मायबाप जनतेला माझ्या मराठी दिनाच्या मनापासून शुभेच्छा. मी झी 24 तासचे मनपूर्वक आभार मानते की आपण सगळ्यांनी एक अतिशय चांगला उपक्रम आज मराठी भाषा दिनाच्या निमित्त घेतलेला आहे. ही कविता आहे धम्मपाल जाधव यांची. उडे डोईचा पदर आलं आभाळ भरून, रानातल्या पिकामध्ये कशी राबते धनी, पीक ओंजारे गोंजारे त्याले लाविते जीव, काळ्या आभाळाला पाहून तिला येते त्याची कीव. नाही भरवसा आता 4 थेंब पावसाचा, सांग सांग ना वरुणा कोणत्या रे नवसाचा. धनी रात दिन राबे नाही उसंत जराशी, डोळे येताच भरून दाट उदका उराशी. थेंब नाही पावसाचा सुगी होतात येईना, रिन डोळी जड झालंय आणि येताना जाईना. बांधावरून धन्याने तिला आवाज हा देता, 5वीला पुजलेला सटवाई ही दारात, पोट रिकामच होई सारे उपाशी घरात. रोज हरली हरली जुगार ही जिंदगानी. नमस्कार मंडळी, मी प्रवीण विठ्ठल तरडे. सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या अगदी मनपूर्वक शुभेच्छा. झी 24 तासच्या जगभरातील सर्व रसिक प्रेक्षकांना अगदी या दिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. आजच्या या दिवसाच्या निमित्तानं मी तुम्हाला आपल्या संत साहित्यानं मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी, भाषेसाठी म्हणून जे काही लिहिलं त्यातले काही निवडक अभंग सांगणार आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात, शब्दांची रत्ने करुणी अलंकार तेने विश्वंभर पूजियेला. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझी मराठाची बोलू कवतिके परी अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन. जनाबाई म्हणतात, शब्दाचे ब्रह्म लौकिकी हो दिसे, जैसे ते फासे मैदाचे, ज्ञानी तो कोण विज्ञानी तो कोण, दोहोंचा आपण साक्षभूत. मुक्ताबाई म्हणतात, शब्द शस्त्रे झाला क्लेश, संती मानावा उद्देश. रामदास स्वामी म्हणतात, अक्षर मात्र तितुके नीट, नेमस्त पैस काना नीट, आडव्या मात्रा त्याही नीट, आरकुली वेलांटी. पहिले अक्षर जे काढले ग्रंथ संपे तो पाहत गेले, एका टाकेची लिहिले ऐसे वाटे. काय सुंदर आपले संत, आपल्या संतांचं हे महात्म्य, ज्यांनी आपली भाषा मोठी केली. झी 24 तासच्या या स्तुत्य उपक्रमास आज मराठी भाषा गौरव दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. अनादि मी अनंत मी अवघ्य मी भला, मारिल रिपू जगती असा कवण जन्मला. अट्टहास करीत जयी धर्मधारिणी, मृत्यूसीच गाठ घालू मी घुसेरणी. अग्नि जाळी मजसिना खडग छेदितो, भिवूनी मला भ्याड मृत्यू पळत सुटतो. खुळा रिपू तया स्वये, खुळा रिपू त्वया स्वये, मृत्यूच्याची भीतीने भिवू मजसिये. अनादि मी अनंत मी अवघ्य मी भला, मारिल रिपू जगती असा
कवन जन्मला, लोटी हिंस्त्र सिंहांच्या पंजरी मला, नम्र दास सम चाटिल मम पदांगुला, कल्लोळी ज्वालांच्या फेकशी जरी, हटून भवती रचिल शीत सुप्रभावली, आण तुझ्या तोफांना, आण तुझ्या तोफांना क्रूर सैन्य ते, यंत्र तंत्र शस्त्र अस्त्र आग ओकते, हलाहल त्रिनेत्र तो, हलाहल त्रिनेत्र तो, मी तुम्हासी तैसाची गिळून जिरवितो, अनादि मी अनंत मी अवघ्यई मला, मारिल रिपु जगती असा कवन जन्मला. जी24च्या मराठीचा अभिमान असणाऱ्या सर्वच प्रेक्षकांना माझ्या अंतःकरणापासूनच्या शुभेच्छा. शान माझी मराठी, मान माझा मराठी, अभिमान माझा मराठी, स्वाभिमान माझा मराठी, मनात माझ्या मराठी, हृदयात माझ्या मराठी. आपली मायबोली देशाच्या राज्याच्या पाठीवरती प्रत्येक भागात अधिक समृद्ध कशी होईल, सहजपणा बोलता येणारी मराठी भाषा, मराठी भाषेवरचं प्रभुत्व आणि मराठी भाषेच्या माध्यमातून संत वाङ्मयाने केलेली एक अभिजात पद्धतीची परंपरा आजही रोमारोमात घेत या विशिष्ट युगामध्ये आज आम्ही वावरतो आहोत. याचा एक मराठी भाषिक म्हणून मला सार्थ अभिमान निश्चितपणाने वाटतो. जी24 तासच्या सर्व प्रेक्षकांना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, हिच्या संगाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा, हिच्या कुशीत जन्मले सारे कणखर हात, ज्याच्या दुर्दम धीराने केली मृत्यूवरही मात, नाही पसरला कर कधी मागायास ज्ञान, स्वर्ण सिंहासना पुढे कधी लवली ना मान, हिच्या गगनात घुमे आद्य स्वातंत्र्याची द्वाही, तिच्या पुत्रांच्या बाहुत आहे समतेची ग्वाही. कुसुमाग्रज म्हणतात, माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, हिच्या संगाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा. मी माझे आवडते कवी आरती प्रभू म्हणजेच चित्रण खानोलकर यांची गाडा या नावाची कविता वाचून दाखवतो. कुणासाठी कशासाठी कुठं आणि कुठंवर, रेटायाचा ऐसा गाडा इमानाने जन्मभर, गाणे सुरू झाले तेव्हा चंद्र होता डोईवर, गाणे आले मध्यावर चंद्र झाला रानभर, गाणे संपले आणिक पक्षी फडाडला तमी, आणि तसाच मिटला घरट्यात अंतर्यामी, वाट रानातली दूर हुर हुर सर्व दूर, चक्रे फिरती फिरती कर करे चराचर, कळ्या फुलतात येथे पाने गर्द वाजतात, फुले घळतात येथे तरी पाने वाजतात, पाने झडतात येथे तरी वारे वाजतात, वारा पडला तरीही दूर घंटा वाजतात, कुणासाठी भरूप आहे डोळा ऐसे उष्ण पाणी, कुणासाठी झरत आहे झरा ऐसे गप्प राणी, कुणासाठी झरत आहे आयुष्य हे क्षणोक्षणी, कुणासाठी रस भरे सालो साल फळातुनी, प्रश्न नव्हे पतंग आणि खेचू नये त्याची दोरी, आणि खेचले तरीही मिटेल का चिंता सारी, कुणासाठी कशासाठी कुठं आणि कुठंवर, ऐसे घोकित घोकित व्हावयाचे दिगंबर. एका कवीने कविता लिहिलीच नाही, कागद झाडाचा बनतो हे कळल्यावर कागद काळे करण्यापेक्षा वडाचं एक झाड लावू असं ठरवलं त्याने. दरम्यान समकालीन कवितेत खूप पीक आलं, प्रायोगिक वगैरे कवितांचं. त्याच्या वडाची दखल मात्र कुठल्याच वर्तमानपत्राने घेतली नाही. समकालीन कविता तिसऱ्या दिवशी फुटाण्याच्या पोळीसाठी शहीद झाली. वड मात्र हिरवागार आहे अजूनही, रोज पक्ष्यांचं संमेलन भरतो न चुकता. वडाकडे बोट दाखवून कवी म्हणतो, हे आपलं पुस्तक आहे. लोक हसतात आणि म्हणतात, ह्याला काही सुचत नाही. कवी झाडाखाली वाचत असतो हजारो पुस्तकं. कधी अचानक सुचल्यासारखा कवी उठतो, आता कविता लिहिणार असं वाटतं. पण कवी जातो बांधावर
आणि लावतो आणखीन एक झाड. गावात त्याला कोणी कवी म्हणत नाही, कारण त्याने कागदावर कविता लिहिली नाही. पण इथून पुढे वडाच्या सावलीत बसल्यावर सुरू झाली पक्ष्यांची किलबिल, तर नीट लक्ष देऊन ऐका, तुम्हाला नक्की कविता ऐकू येईल. कवी झाडाला पुस्तक म्हणतो कारण त्या पानांमध्ये खूप काही देण्याची ताकद आहे. ही पानं वाळायच्यात, चाळायला हवीत, हिरव्यागार कवितेसाठी. कवी अरविंद जगताप. नमस्कार, मी समीर चौगुले. जी24 तासच्या पूर्ण महाराष्ट्रातल्या आणि देशभरातल्या रसिक प्रेक्षकांना मराठी भाषा गौरव दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. कवितेचं नाव आहे जीवन. चालणारे दोन पाय किती विसंगत, एक मागे असतो एक पुढे असतो. पुढच्याला अभिमान नसतो, मागच्याला अपमान नसतो, कारण त्यांना माहीत असतं क्षणात सारं बदलणारं असतं. याचंच नाव जीवन असतं, याचंच नाव जीवन असतं. या दिनाच्या जी24 तासच्या सर्व प्रेक्षकांना मी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. आणि आज या शुभेच्छा विंदांच्या कवितेच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना देण्याचा प्रयत्न करीत आहे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी. सह्याद्रीच्या कड्यावरून छातीसाठी ढाल घ्यावी. वेड्या पिशा ढगाकडून वेडे पिसे आकार घ्यावे. रक्तामधल्या प्रश्नांसाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे. उसळलेल्या दर्याकडून पिसळलेली आयाळ घ्यावी. भरलेल्या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. मराठी भाषा गौरव दिनाच्या आपणा सर्वांना शुभेच्छा. सो कवितेचं नाव कोलंबसाचं गर्वगीत. हजार जिव्हा तुझ्या गरजू दे, प्रतिध्वनीने त्या समुद्रा डळमळू दे तारे. विराट वादळ हेलकावू दे, पर्वत पाण्याचे ढळू दे दिशा कोण सारे. ताम्रसुरा प्राशून मातू दे, दैत्य नभामधले दडू द्या पाताळी सविता. आणि तयांची ही अधिराणी दुभंग धरणीला कराया पाजळू दे पडिता. की स्वर्गातून कोसळलेला सूड समाधान मिळाया प्रमत्त सैतान. जमगुनी मेळा वेताळांचा या दर्यावरती करी हे तांडव थैमान. पदच्युता तव भीषण नर्तन असेच चालू दे, फुटू दे नभ माथ्यावरती. आणि तुटू दे अखंड उल्का वर्षावत अग्नी, नाविकांना कुठली भीती. सहकार्यांनो काही खंत जन्म खलाशांचा, झुंजण्या अखंड संग्राम. नक्षत्रापरी असीम नीलांमध्ये संचरावे, दिशांचे आम्हाला धाम. काय सागरी तारू लोटले परता या मागे, असे का हा आपुला बाणा. त्याहून घेऊ जळी समाधी सुखे, कशासाठी जपावे पराभूत प्राणा. कोट्यावधी जगतात जवानू, जगती अनमरती जशी ती गवताची पाती. नाविक आम्ही परंतु फिरतो सात नभाखाली, निर्मितो नवक्षितिजे पुढती. मार्ग आमचा रोधू शक्ती ना धन ना दारा, घराची वा विदभर कारा. मानवतेचे निशान मिरवू महासागरात, जिंकुनी खंड खंड सारा. आणि सगळ्यात चांगला ह्या कवितेतला जो भाग आहे, चला उभारा शुभ्र शिडे ती गर्वाने वरती. कथा या खुळ्या सागराला, अनंत आमुची ध्येय सक्ती अनंत अनाशा. किनारा तुला पामरा. नमस्कार, मी तेजस्विनी सावंत. महाराष्ट्रातील आणि देशभरातील जी24 तासच्या सर्व प्रेक्षकांना महाराष्ट्र भाषेच्या गौरव दिनानिमित्त मी शुभेच्छा देते. महाराष्ट्र भाषेच्या गौरव दिनानिमित्त मी आपल्याला एका कवितेतून शुभेच्छा देऊ इच्छिते. शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती. देव देश अन धर्मासाठी, प्राण घेतलं हाती. शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती.